हळदी कुंकाचं ताट खाली पडलं. काय बोलताय तुम्ही? पाडलं नाहीये कोणी. तुम्ही जाताना तुमचा धक्का लागून ते पडलं. बाई बाई, खूप मोठं अपशकुन झालं. आता काय खरं नाही बाई. त्यात पहिलीच संक्रांत हिची. स्वानंदी, तुझ्यामुळे अख्ख्या घरावरच संक्रांत येणार वाटतं. हे बघा, तुम्हाला असलं काही बोलायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता. आजी, आई, हो मग नेहमी आपलं अपशकुन झाला अपशकुन झाला हा शब्द ह्या घरात पुन्हा कधी उच्चारला जाता कामा नये. कळलं? हे असं काही नसतं आणि आम्ही असलं काही मानतही नाही. गडबडीत होतं असं कधी. कुठल्या जमान्यात राहता तुम्ही सगळे? जग कुठे गेले आणि तुमचे विचार कुठे आहेत? अशा वेळी नव्या नवरीला धीर द्यायचा की तिला घाबरवायचं? डोकी काय घरी ठेवून आलात तुम्ही? आई, तू काही बोलू नकोस. तुझ्या डोक्यातनं नेहमी अशाच गोष्टी चालू असतात. स्वानंदी, यापुढे जरा सांभाळून. हो आजी, मी आवरून घेते. असू दे, आपण आता पुढे जाऊया आणि संक्रांतीची पूजा करूया. एक मिनिट. नारायण, नारायण, नंदू, ते कधी येणार आहे? हो, कधी येणार आहे रोहन? येणार आहे. तू तेवढी पॅनिक नको होस. थांब ना, आपण फोन करूया. ऐका ना ताई, माझा फोन घेऊन याल प्लीज. हो. थांब, आपण फोन करूया त्याला. ओके, काय झालंय? आमचं बोलणं झालंय. तो येतो म्हणालाय. आपण फोन करून बघूया ना. काय झालं? अगं, तो कदाचित ते टू व्हीलरवर असेल ना, तर त्याला ऐकू येत नसेल रिंग. एक लावते ना, मी परत लावते. थांब. नाही उचलत आहे. हा, थांब, तू पॅनिक नको होस. थांब जरा. बाबांना विचारते कधी निघालाय. हा नंदू, बोल. काय ग, तुमच्या घरची पूजा सुरू झाली का? पूजेची तयारी झाली आहे सगळी. आम्ही वाटच बघतोय. रोहन कधी पोहोचतोय? निघालाय ना तो? म्हणजे काय? अगं, तो तर केव्हाच निघालाय. अगं, बाईकवर असेल ना तो, म्हणून त्याला फोन घेता आला नसेल. पण तो पोहोचलाच इतक्यात. ठीक आहे, पण हे बघ नंदू, तो तिथे पोहोचला ना की मला कळव बरं का? हो, कळवते. हा, बरं बरं, ठीक आहे, ठेवतो फोन. बघ, बाबा म्हणाले ना, तो कधीच निघालाय. अगं, येईल, नको काळजी करूस. इथेच येतोय तो. चल. अगं रोहन येईल ग नंतर. स्वानंदी, हा, तोपर्यंत तू आणि पिंट्या पूजा करून घ्या. कुठे असतो? रोहन त्याच्या घरातून निघालाय आणि तो थोड्याच वेळात इथे पोहोचणार आहे असं कळलंय. काय झालंय आपल्या कामाचं सांगशील का जरा? काम झालं. नाही पोहोचणार तर नक्की ना? 100%. सांग मॉमला. झालं का? अधीरा, स्वानंदीची पूजा संपत देखील आली, पण अजून तुझ्या नवऱ्याचा पत्ता नाहीये. म्हणजे त्यांचा पहिला सण, पहिली संक्रांत होत आली. इनफॅक्ट झालीच. तुझी संक्रांत होईल की नाही
नंदुते, अगं रोहन अजून का नाही आला? कधीपासून आपण वाट बघतो, केव्हा येणार आहे तो? येईल तो अगं. कधी पण? पूजा सुद्धा संपलीये, कधी येणार आहे तो? सगळे विचारतात मला इथे. हो मला कळतंय उशीर झालाय, पण अगं पण तो येणार आहे असंच ना? अगं हेच तुम्हाला केव्हापासून सांगतेस, तू मला सांग ना कधी येणार आहे तो? हे बघ नंदुते, जर तो आज आला नाही ना तर यापुढे मी तुझं कधीच ऐकणार नाही. नाही आदिरा, अगं तो वाटेत आहे. आपल्याला बाबांनी सांगितलं की नाही, तो निघालाय ऑलरेडी, येणार तो. बरं थांब जरा, मी परत फोन करून बघते. अधिरा, कानावर आलं ते खरंय का ग? तुझ्या सासूनी घराबाहेर काढलं होतं तुला? ओ, म्हणून तुझा नवरा आला नाहीये का आज? अगं सासूनीच येऊ दिलं नसेल तुझ्या नवऱ्याला. बापरे, असली कसली सासूची? घराच्या लक्ष्मीला असं कोण घराबाहेर काढतं का? एक मिनिट हा, असं काही नाहीये. माझं बोलणं झालंय माझ्या भावाशी. मी तो येणार आहे, त्याने शब्द दिलाय मला. पण तरी थांब, मी फोन करून बघते. तू असंच म्हणणार, भावाला पाठीशी घालती. एक मिनिट, ह्यात बिचाऱ्या स्वानंदीची काय चूक? अहो बघा तिच्याकडे किती भोळी भाबडी येते. तिचा भाऊ सुद्धा तसाच आहे हो. आता तोही म्हणाला होता येतो येतो म्हणून, पण त्यालाही इथे आल्यावर लाजल्यासारखं होणारच ना. त्याच्या आईमुळे बायकोनी घर सोडलंय. कोणत्या नवऱ्याला आवडेल हे? काकू प्लीज असं म्हणू नका, असं खरंच काही नाहीये. स्वानंदी मग आहे कुठे तो? म्हणजे मलाही काळजी वाटायला लागली. घरून निघाला तर आतापर्यंत पोचायला हवा होता ना. शिबाई, तुमच्या लग्नापासून हे असंच सगळं घडतंय. कोणतंही चांगलं कार्य असू दे, काहीतरी घोळ होणारच, काहीतरी विचित्र गोष्ट घडणारच. मला खरंच माहित नाही एवढा वेळ का लागतोय. तो फोन उचलत नाहीये. मला थोडा वेळ द्या ना, मी करते, परत ट्राय करते. येईल तो. शांत हो. हॅलो, हॅलो, रोहनचा फोन आहे ना हा?